1 मे पासून अख्खा महाराष्ट्र धुमसतोय, हळहळतोय. त्या 4 वर्षांच्या कोवळ्या चिमुकलीनं सोसलेल्या असह्य वेदनांनी, शेणाच्या ढिगाऱ्याखाली कोंडलेल्या तिच्या कोवळ्या किंकाळ्यांनी. हे बोलायला पण ना एवढा त्रास होतोय. या विषयावर ना बोलायची हिंमतच होत नव्हती माझी. पण खरं तर बोलणं खूप गरजेचं आहे. सरकारकडे एक कळकळीची विनंती आहे. आम्हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये दर महिन्याला नाही आले तरी चालेल, पण आमची लाख मोलाची, कोट्यवधींची अमूल्य अशी अब्रूजपा. जी माहिती समोर येते त्यानुसार आधी स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार, मग 75 वर्षांच्या वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करणारा नराधाम भीमराव कांबळे हा शिक्षा भोगून बाहेर सुटून मोकाट फिरत होता. जर तेव्हाच कायमच्या त्याच्या मुसक्या आवळल्या असताना तर कदाचित आज ते भोरचं लेकरू जिवंत असतं. आता ना खूप भीती वाटते. त्याच्यासारखे अजून असे किती रेपिस्ट आजूबाजूला. हा शब्द बोलताना पण ना तळपायातली आग माझ्या मस्तकात जाते. त्याच्यासारखे अजून असे किती नराधम आजूबाजूला फिरत असतील मोकाट. आता खरंच असुरक्षित वाटतं. म्हणजे आता अंगभर कपडे घालून बाहेर फिरायचं, पेपर स्प्रे घेऊन बाहेर फिरायचं, की मसाल्याची बुक्की बॅगेत घेऊन बाहेर फिरायचं. कसं फिरायचं कसं आम्ही बाहेर. जन्मदात्या बापाचा लेकीवर वारंवार अत्याचार, ही परवाची बातमी. अहो, घरात मुली सुरक्षित नाहीये. शरम वाटायला हवी अशा लोकांना मुलींना जन्म देताना. कायद्याचा धाकच उरलेला नाहीये लोकांमध्ये अजिबात. पण आता खरंच पुरे. किती घटना अजून समोर यायच्या बाकी आहेत. कसली वाट पाहतोय आपण. आता खरंच कठोर कायदा हवाय. अशी शिक्षा हवी आहे की ज्यामुळे स्त्री असो किंवा पुरुष असो, कोणीच कोणाकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही केली पाहिजे. अश्लील नजरेने बघायचा विचारच नाही कोणाच्या मनात आला पाहिजे. बरं, गावकऱ्यांनी जेव्हा भीमराव कांबळेविषयी प्रतिक्रिया दिल्या त्यांनी काय सांगितलं की तो शेळ्यांना आणि कोंबड्यांना पण सोडत नव्हता, तर माणसांचं काय. हे ऐकायला किती किळसवाण आहे. मग तो जर इतका विकृत होता तर तो त्या गावात काय करत होता. तो त्या लेकराजवळ आलाच कसा. माझी ना सर्व पालकांना खरंच हात जोडून विनंती आहे. मी तुम्हाला अजिबात घाबरवत नाहीये, पण हीच सत्य परिस्थिती आहे की सध्याचा हा जो काळ आहे ना तो प्रचंड फसवणुकीचा काळ आहे. आपण दररोज दुष्कृत्याच्या बातम्या वाचतोय. आपण न्यायव्यवस्थेला दोष देतोय. खरंच जपा आपल्या लेकरांना, डोळ्यात तेल घालून जपा.